हाय हॅलो नमस्कार. तर गुड्डी पब्लिकच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही नेहमीच माझ्या ताटामध्ये मूग डाळीची आमटी बघितलेली आहे. तर म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. रेसिपी खूप सिंपल आहे आणि आपली नॉर्मल जी डाळीची फोडणी असते तशीच आहे एकदम. तरी मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओ माध्यमातून. तर मी डाळीला छान शिजवून घेतला 3 शिट्ट्यांमध्ये आणि एक टोमॅटोसुद्धा ॲड केला होता. आणि टोमॅटो तुम्ही 2-3 सुद्धा ॲड केले तरी चालतात. ही आमटी आंबट थोडी असली तरी खूप छान लागते. तर डाळीला मी स्मॅशरनं छान स्मॅश करून घेतलं. जास्तसुद्धा स्मॅश करायचं नाही कारण डाळ खाली राहते आणि पाणी पाणी वर येतं त्यामुळे. तर मी इथं टोमॅटो आणि कोथिंबीर, कढीपत्ता, लसूणसुद्धा घेतलं फोडणीसाठी आणि तेलसुद्धा घेतलं. डाळीच्या आमटीला थोडंसं कमी तेल लागतं आणि त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी घेतले. छान त्याला तडतडू द्यायचं आहे आणि ते जिरे छान तडतडले आहेत, तुम्ही लास्टला बघू शकता. आणि त्यानंतर लगेच आपण ठेचलेला लसूण ॲड करायचा आहे याच्यामध्ये. लसूणसुद्धा छान असं परतला गेलं की छान त्याच्यामध्ये लगेच कढीपत्ता टाकायचा आहे आणि फोडणीला असं चरकेनं आवाज आला की फोडणी छान बसली असं समजायचं. मुळमुळीत फोडणी द्यायची नाही, तेल उडेल या भीतीने. आणि त्यामध्ये लगेच मी शिजलेली डाळ टाकली आणि याला लगेचच उकळी फुटणार कारण डाळ थोडीशी गरम होती. थोडी थोडी उकळी फुटायला लागणार आणि आपल्याला चटणी वगैरे मिक्स करायची आहे, पण आपण थोड्या वेळाने करणार आहोत. फोडणी छान सगळीकडे पसरू द्यायची आहे, त्यामुळे आपल्याला अशीच एक उकळी काढायची आहे आणि नंतरची प्रोसेस आपल्याला उकळी फुटल्यानंतर करायची आहे. आणि लवकरच होतं हे कारण डाळ गरम असते आधीच. आणि गावाकडचे लोक ही डाळ जास्त खातात कारण तिकडेच पिकलं जातं आणि लवकर डब्याला बनवूनही नेली जाते आणि शेतामध्ये बसून खायला खूप छान लागते त्यामुळे. आणि लगेच मी त्याच्यामध्ये तिखट टाकतं उकळी फुटल्यानंतर आणि तिखट आमच्या घरात थोडं जास्तच लागतं आणि खूप तिखट खाल्लं जातं आमच्या घरामध्ये. खूप तिखट आवडतं सगळ्यांना, तिखट प्रेमी आहेत एकदमच म्हणायला गेलं तर. तर मी 2-3 चम्मच टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि पाहुणे आले की आमची पंचायत होते. पाहुण्यांना कमी तिखट लागतं, आम्हाला जास्त लागतं आणि कशी आमटी करावी हे समजतच नाही. आणि त्यानंतर असं होतं आमच्या घरामध्ये. आणि चटणीला छान उकळी आलेली आहे. मी अजून थोडी चटणी ॲड केली आणि टोमॅटोसुद्धा छान स्मॅश करून मी त्यामध्ये टाकून दिला. आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी थोडी दाटसर आहे आणि त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट मेन म्हणजे कोथिंबीर खूप छान लागते. तर त्याच्यामध्ये ॲड करून मी छान उकळी काढते त्याला. आणि कन्सिस्टन्सी वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये पाणी टाकते आणि जास्त दाटसरसुद्धा चांगलं लागत नाही. काही जणांना आवडतंसुद्धा. मी थोडंसं पाणी टाकलं भातावर वगैरे छान लागेल म्हणून. आणि ह्याला पण छान उकळी काढायची आहे आपल्याला. तर वरती जो फेस आहे तो म्हणजे चटणी अजून आपल्याला शिजलेली नाही आहे. तो फेस जेव्हा कमी होईल तेव्हा आपली आमटी छान शिजलेली आहे असं समजायचं. आणि जो फेस आहे तो आतमध्ये टाकायचा आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मी मीठ टाकलेले आहे आणि आपली आमटी शिजवून घ्यायची. आणि अशी सिंपलच रेसिपी होती आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे काय सजेशन असतील ते सुद्धा सांगा. मी नव्याने व्हिडिओ बनवते, तुम्हाला कसे वाटतात मला नक्की सांगा. आणि बाय.